नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. ती आहे indian1year.com. म्हणजे एअरलाईनच्या संबंधित ही अपडेट आहे मित्रांनो. जे कोणी मेडिकल स्टाफ असतील किंवा मग मेडिकल रिलेटेड असतील, नर्सिंग स्टाफ वगैरे, त्यांच्या रिलेटेड ही व्हिडिओ आहे मित्रांनो. व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो. व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला फॉर्म कुठे भरायचं काय आणि यासंबंधी ही माहिती कळेल, कारण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला ह्या फॉर्म कुठं भरायचा आहे काय नाही हे पूर्ण माहिती कळणार नाही मित्रांनो. ही रिक्रुटमेंट आहे नर्सिंग रिलेटेड आणि मेडिकल रिलेटेड. ठीक आहे, तर पहा व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे. तर indian1year.com हे जे आहे एअरलाईन संबंधित आहे. एअरलाईन संबंधितमध्ये नर्सिंग रिक्रुटमेंट आहे मित्रांनो. ज्यांचं कोणचं नर्सिंग झालं आहे त्यांच्यासाठी खूप अपडेट आहे महत्त्वाची. तर पहा मित्रांनो, याच्यामध्ये जे आहे तर पहा, जे डिजिग्नेशन आहे तर indian1year.com या वेबसाईटवर यायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला करिअरमध्ये यायचं आहे. करिअर म्हणून एक ऑप्शन आहे, त्या करिअर ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला हा एअरपोर्ट मेडिकल स्टाफ म्हणून एक ऑप्शन भेटेल. त्याच्यामध्ये आल्यानंतर हा एअरपोर्ट मेडिकल स्टाफ ऑप्शन, आणि याचं जॉब लोकेशन पूर्ण ऑल ओव्हर आहे. ऑल ओव्हर इंडियामध्येचं जॉब लोकेशन आहे. तर पहा, याच्यामध्ये जर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे व्ह्यू करायचं आहे. व्ह्यू केल्यानंतर पहा कुठं येतं, मग तुम्हाला अप्लाय कसं करायचं हे याच्यामध्ये ऑप्शन दिसून येतं. तर पहा, याच्यामध्ये अप्लाय एअरपोर्ट मेडिकल स्टाफमध्ये आहे, लोकेशन ऑल ओव्हर आहे आणि कंट्री इंडियासाठी, आणि रिक्वायरमेंट काय असते पहा. याच्यामध्ये रिक्वायरमेंट ज्यांचे कोणचं रिक्वायरमेंट बघा, याच्यामध्ये ज्यांचं कोणतं नर्सिंग झालेलं आहे किंवा त्याच्या संबंधित आहेत, मेडिकल संबंधित, त्यांच्यासाठी आहे. तर पहा, नर्सिंग रिक्वायरमेंट आहे ट्रेन पॅरामेडिक्स. ट्रेन पॅरामेडिक्स म्हणजे जे कोणचं पॅरामेडिकल कोर्सेस झालेले आहेत किंवा त्यांचं मेडिकल रिलेटेड इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन म्हणून त्यांचे कोर्सेस झालेले आहेत. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी. आणि त्यानंतर BSc नर्सिंग, ज्यांचं कोणचं BSc नर्सिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स इन कॅरिंग आउट ब्रीथ अनालायझर टेस्ट फॉर पायलट्स. म्हणजे तुम्हाला ही ब्रीथ अनालायझर टेस्ट तुम्हाला आली पाहिजे, याच्यामध्ये तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स असलं गरजेचं आहे. त्यानंतर अदर स्टाफ नॉलेज टू यूज द ब्रीथ अनालायझर मशीन. ब्रीथ अनालायझर मशीन म्हणजे हे जे आहे इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये मोडतं. जे आता ही जी भरती तुम्हाला एअरपोर्टमध्ये किंवा एअरलाईनमध्ये जॉब करायचं, त्यावेळेस तुम्हाला काही इमर्जन्सी वगैरे झाली तर त्यावेळेस तुम्हाला ही सर्व्हिसेस पुरवठा करायचे. त्यासाठी ही ब्रीथ अनालायझर टेस्ट येणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे पहिलं झालं ट्रेन पॅरामेडिक्स, त्यानंतर दुसरं आहे इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, आणि त्यानंतर आहे BSc नर्सिंग. यामध्ये कोणता पण कोर्स झालेला असेल तर तो व्यक्ती हा फॉर्म भरू शकतो. त्यानंतर एक्सपिरियन्स इन कॅरिंग आउट ब्रीथ अनालायझर टेस्ट. हे ब्रीथ अनालायझर टेस्ट जे आहे ते पण असणं त्याचं गरजेचं आहे, माहिती असणं. ठीक आहे, ते पूर्ण नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे शुड बी अक्वेंटेड विथ DGCA रूल्स अँड रेग्युलेशन. जे गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत त्याच्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रिफर्ड 1 year ऑफ एक्सपिरियन्स, 1 year or 2 year एक्सपिरियन्स. ज्यांचं कोणचं 1 किंवा 1 किंवा 2 वर्ष एक्सपिरियन्स असेल त्यांनी जास्त प्राधान्य देतील मित्रांनो, अशा प्रकारे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पहा, तुम्हाला अप्लाय करायचं असेल, हे त्यांचे रिक्वायरमेंट झाले. अप्लाय करायचं असेल तर हे अप्लाय ऑप्शनवर क्लिक करायचं तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथे अप्लायच्या लिंकवर घेऊन जातील. त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरताना साईन टू गुगल, जर तुम्ही ह्या गुगलवर साईन केलं तर तुम्ही फॉर्म भरताना जर इन केस तुमची काही चूक झाली असेल तर हे डायरेक्ट याच्यामध्ये सेव्ह होऊन जाते. ठीक आहे, तर पहा, हे लिंक दिलेली आहे. काय करायचं तुम्हाला, लिंकमध्ये तुमचं सुरुवातीला ईमेल ॲड्रेस भरायचा पूर्ण, जे कोणता ईमेल ॲड्रेस आहे, कारण पूर्ण ह्या गोष्टी ईमेल ॲड्रेसवरच होणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे फुल नेम भरायचं आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी, हायेस्ट क्वालिफिकेशन, करंट सॅलरी इफ अप्लिकेबल. जर तुम्ही सध्या कुठे जॉब वगैरे करत असाल तर त्याची तुम्हाला करंट सॅलरी किती आहे ते तुम्हाला याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर करंट ऑर्गनायझेशन, जर तुम्ही कुठं काम करत असेल तर तुमची सॅलरी तिथं नक्कीच असणार आहे, तर ते तुमचं दोन्ही वस्तू तुम्हाला टाकायचे. करंट डिजिग्नेशन, तुम्ही तिथं कोणत्या पोस्टवर आहेत सध्या, ज्या ठिकाणी तुम्ही कुठं आता जॉब करताय त्याची तुमची डिजिग्नेशन काय आहे, तुमचं पोस्ट काय आहे, तिथं कोणतं काम करताय ते तुम्हाला तिथं टाकणं गरजेचं आहे. करंट सॅलरी पर मंथ, तुम्हाला जे आता सध्या जिथं जॉब करताय तिथं तुमची सध्याची सॅलरी किती आहे मित्रांनो, ते पण तुम्हाला टाकावं लागेल. नोटीस पिरियड पण असेल तर नोटीस पिरियड, इफ ॲप्लिकेबल आहे तर आन्सर करायचं. आणि याच्यामध्ये एअरलाईनमध्ये तुम्ही जॉब करण्याची इच्छा असेल आणि तुमची एक्सपेक्टेड सॅलरी किती आहे ते पण तुम्हाला इथं टाकायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचं तर ते नाही देणार, पण तुम्हाला एक्सपेक्टेड किती आहे ते त्यांनी अपेक्षा तुमची किती आहे ते त्यांनी समजून घेण्यासाठी हे ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर तुमचं लोकेशन कुठं आहे, स्टेट सिटी पूर्ण भरायचं आहे. विलिंग टू रिलोकेट, म्हणजे तुम्ही तुमच्या जागेवरून दुसरीकडे जाण्यासाठी इच्छुक आहात का नाही वगैरे ते. आणि ॲडिशनल कमेंट, काय तुमचं दुसरं काही माहिती तुम्हाला असेल किंवा जास्त तुम्हाला दुसऱ्या कोर्सच्या रिलेटेड काही माहिती असेल
या नर्सिंगच्या रिलेटेड व्यतिरिक्त दुसरं काही, तर त्यामध्ये तुम्ही रिमार्कमध्ये किंवा कमेंटमध्ये भरू शकता. तर पहा, हे संपूर्ण व्हिडिओ इंडियन 1 इयरच्या रिलेटेड आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना पण वगैरे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवीन भरतीविषयी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रांना पण पाठवा. ठीक आहे मित्रांनो. तर पहा, इंडियन एअरलाईनच्या रिलेटेड हा व्हिडिओ आहे. संपूर्ण माहिती कळाली असेल तर, काही अडचण वगैरे असेल तर चॅनलला तुम्ही कमेंट करा. नक्की तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करतो मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.